पण आहे की तुम्ही त्या ढकल यंत्र जे आता आलेलं आहे, हँड पुश सीडर ज्याला आपण म्हणतो, त्यांनी पण करू शकताय. किंवा हरभऱ्याची सुद्धा टोकन तुम्ही त्या पद्धतीनेच करताय. सोयाबीन पण तसाच लावताय. तर त्या टोकन यंत्रांनी ते चांगलं चालतंय आपल्या एसआरटी मध्ये, आणि त्या नवीन बेडमध्ये पण चांगलं चालतंय आणि जुन्या बेडमध्ये पण ते चांगलं चालतंय, हे पण दिसून आलेलं आहे. पण तुम्हीच ते प्रयोग केलेत आणि त्याच्यामुळेच ते आपल्याला सगळ्यांना कळतंय. तर अशा पद्धतीने त्या ढकल यंत्राने आपल्याला त्याच्यामध्ये ते बियाणं लावायचे. तर बी टाकताना बेडच्या दोन्ही बाजूला किंवा बेडच्या मधोमध्ये टोकन यंत्राच्या सहाय्याने आपल्याला बी टोकन करून घ्यायचा आहे. SRT पद्धतीमध्ये टोकन यंत्रामुळे बियाण्याची बचत, वेळेची बचत आणि पैशाची सुद्धा बचत होते. तर जाणून घेऊया आपण टोकन यंत्राबद्दलची संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरोडकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कपाशी, सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद, मोठ यासारखे सर्वच पिकांची टोकन पद्धतीने जर लागवड करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे बलवान कंपनीचा मॅन्युअल सीडर मशीन म्हणजे टोकन यंत्र आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, हे यंत्र जर आपल्याला खरेदी करायचे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9765864277. माझं नाव रवींद्र विरोडकर, हिंगणघाट. तर मित्रांनो, हे यंत्र ऐन पेरणीच्या दिवशी म्हणजे लागवडीच्या दिवशी खरेदी न करता 2-4 दिवसा अगोदर खरेदी करा, जेणेकरून आपल्याला या दोन टीथमधील अंतर वाढवणे किंवा कमी जास्त करणे किंवा मग डायची सेटिंग या प्रकारचे जे प्रॉब्लेम शेतकऱ्याला येत आहे ते वेळेवरती न यावं यासाठी शेतकऱ्यांनी ही यंत्र 2-4 दिवसा अगोदर, 8 दिवसा अगोदर खरेदी करायचं आहे. आणि याचे पूर्ण ट्रायल आपण स्वतःहून आपल्या शेतावरती किंवा आपल्या घरी घ्यायचे आहे. कुठल्या बीसाठी आपल्याला कुठली डाय वापरायची आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपल्याकडे डाई आहेत. यासोबत संपूर्ण मटेरियल आलेलं आहे. तुम्हाला मी मटेरियल सहित दाखवतोय. तर ह्या डाई आहेत. तर मित्रांनो, छोटं बीज जर लावायचं असेल तर ही डाय दिलेली आहे. म्हणजे सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद, मोठ आणि याच्यासारखे ज्वारी, बाजरीसारखं अगर जर बीज लावायचं आहे तर ही डाय वापरायची आहे. ती डाय या डायमध्ये बसणार आहे. ती डाय या डायमध्ये बसल्यानंतर पाहिजे तेवढंच बी ही घेणार आहे. आपण टोकन यंत्राची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर थोडासा शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते त्याबद्दल मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. छोटं बीज यामध्ये आल्यानंतर हे असं फिरतंय आणि पाहिजे तेवढंच छोटं बीज याच्यातून पडतंय. म्हणजे तुम्हाला मोठं जर घ्यायचं असेल तर मोठ्या छिद्राची पण डाय आहे, छोट्या छिद्राची पण डाय आहे. तुम्ही छोट्यातलं छोटं बीजसुद्धा याच्यातनी पेरू शकता. आणि या प्रकारचे आता समजा तुमच्याकडे आपल्याकडे डाई सगळ्या अवेलेबल्स आहेत आणि 2 डाई याच्यामध्ये आहे. म्हणजे आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 2, 11 आणि हे समजा 12 असे 12 प्रकारच्या डाई तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहेत. सोबत ॲडजस्टमेंट करण्यासाठी सर्व मटेरियल्स म्हणजे स्पेसर्स यामध्ये उपलब्ध आहे. 8 नंबरची, 7 नंबरची, 9 नंबरची आणि 10 नंबरची. म्हणजे 7, 8, 9 आणि 10 या नंबरच्या प्लेट्स तुम्हाला अवेलेबल आहे. सोबत हे रोटर आहे मागच्या बाजूला माती ढकलण्यासाठी आणि हे हँडल्स आहेत. मित्रांनो, बलवान कंपनीचा हा सीडर मशीन आहे. म्हणजे हाय क्वालिटी, लाईट वेट, इझी टू यूज आणि इको फ्रेंडली आहे. म्हणजे आणि हे चालवण्यासाठी कुठल्याही लहान मुलाला सुद्धा हे आपण सहज ढकलू शकतो. 12 टीथचं हे यंत्र आहे मित्रांनो. बलवान कृषीचं एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे. तर आपण आता काय करणार आहे, याची सेटिंग बघणार आहे. आपल्याला सांगलीवरून एका शेतकऱ्यांचा ऑर्डर आहे. तर आपण याला तर मित्रांनो, इथून आपण आता याची सेटिंग करणार आहे.
बघा एकाच ठिकाणावरून हे यंत्र दूर पकडतो, एकाच ठिकाणावरून हे यंत्र खुलणार आहे. इथे डिसेंबली पॉईंट लिहिलेला आहे, म्हणजे हाच टीथ बघा इथं 1 2 3 आणि 4 हे 4 स्क्रू आपण खोलणार आहोत. इथूनच सगळीकडे या 4 स्क्रूमधून आपण याची संपूर्ण खोल फिटिंग होणार आहे. आणि हाच पॉईंट आहे जो आपल्याला खोल फिटिंग करून देणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकरी मित्राला हे यंत्र खरेदी करायचं असेल त्यांनी वेळ न करता, म्हणजे ऐन वेळेवर खरेदी न करता 4 दिवसा अगोदर यंत्र खरेदी करायचं आहे. आणि त्यांनी स्वतःनी मी सांगतोय म्हणून ॲडजस्टमेंट करता आलं पाहिजे असं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला थोडं जागरूक व्हायचं आहे. तर मित्रांनो, आपण हे 4 स्क्रू आता काढून घेतले आहे आणि हा इझी निघतोय बघा, दूर पकड थोडंसं. तर अशा प्रकारे हा निघतोय. तर हे बघा एकाच ठिकाणावरून हे पूर्ण टीप निघत आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी मला 8 इंचासाठी म्हटलं होतं, तर 8 इंच 2 टीथ मधील अंतर मित्रांनो बघा, दाखवा इकडे, हे बघा 5.5 इंच या 2 टीथ मधील अंतर आहे. तुम्हाला दाखवतोय, इथे दाखवूया 5.5, बघा 5.5 इंच 2 टीथ मधील अंतर आहे. सर्वात कमीत कमी अंतर मित्रांनो 5.5 इंच आहे. आणि जास्तीत जास्त अंतर म्हणजे 2 बियातील अंतर 18 इंचापर्यंत आपण करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त पण करू शकतो, परंतु 18 इंचापर्यंत माझ्या मते तरी सफिशियंट असं मला वाटतंय. तर मित्रांनो, हे आपल्याकडे स्वतः आपण घेतल्यानंतर याला स्वतः सगळ्यांनी हँडल करायचं आहे, स्वतःनी फिटिंग करायची आहे. तर आपल्याला 8 इंच करायचं आहे, 2 बियामधील अंतर 8 इंच करायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे 8च टीथ शिल्लक राहणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 4 टीथ काढून घेतलेले आहे. आता हे मला माहिती आहे म्हणून 8 इंचावरती 8 टीथ बसणार आहे. तर त्यासाठी आपण काय केलं आहे, या ठिकाणून काढलं आहे. मित्रांनो, हे थोडं लक्षात घ्या. हा इथून बघा इथून जो आपण टीथ काढलेला होता त्याला 4 स्क्रू लागले होते आणि त्याच्या बाजूला इथं 2 स्क्रू लागलेले आहेत. तर हे सुद्धा 2 स्क्रू आपल्याला काढायचे आहेत. काही ठिकाणी आपण 1-2 ठिकाणी पाहिलं होतं का हे 2 स्क्रू काढायची गरज नाही, पण मित्रांनो हे काढायची गरज आहे. कसं आहे ते आता तुम्हाला सांगतो मी सविस्तर. हे 2 स्क्रू काढल्यानंतर तोपर्यंत आपण हे सगळे टीथ इकडे थोडे साईडला करून घ्यायचे आहे. हे 2 स्क्रू काढून घ्यायचे आहे. आता बघा हे 2 स्क्रू काढल्यानंतर या टीथला थोडं खाली सरकवायचं आहे. बघा जिथून काढलं होतं त्याच्या बाजूचा हा जो स्क्रू आहे, तर इथं सुरुवातीला आपण 8 नंबरची प्लेट पहिले लावून घ्यायची आहे. थोडं लक्षपूर्वक बघा, थोडा व्हिडिओ लांब होईल, पण एकदा कसं आहे समजलं म्हणजे बार पुन्हा फोन करून विचारण्याची वगैरे तेवढी हे राहत नाही. आपण कधीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आपण व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करून देत असतो. काही प्रॉब्लेम आला तरी टोकन यंत्राबद्दलचे तेव्हा मित्रांनो, आता इथं 2 जिथून आपण हे टीथ समोर ढकलला होता त्याला इथं आपण 2 स्क्रू मारून घेतले आणि 8 नंबरची प्लेट सुरुवातीला लावली आहे. सुरुवातीला याच्यानंतरचा हा स्क्रू इथून जो निघणारा होता त्याच्या बाजूचा, हे बघा पहिले लक्षात घ्या मित्रांनो, काही ठिकाणी थोडा कन्फ्यूज आहे शेतकरी. तर इथूनच बसते, म्हणजे सगळीकडे जसंच्या तसं होतं असं नाही. हे बघा हा टीथ इथूनच बसणार आहे, बरोबर आहे. परंतु हा टीथ आपण काढला होता आणि याच्या बाजूला एक टीथ होता, त्या ठिकाणी आपण 8 नंबरची प्लेट लावली, कारण आपल्याला त्या शेतकऱ्याला 8 इंच 2 टीथमधील अंतर करून द्यायचं आहे. बघा हे लावल्यानंतर आता आपण दुसरा टीथ लावायचा. आता इथं पुन्हा परत 8 नंबरची प्लेट लावायची आहे. बघा मित्र, थोडं लक्षपूर्वक बघा कसं आहे,
थोड्या थोड्या गोष्टीसाठी मग हे बघा, आता ह्या 2 प्लेटमध्ये नंतर आपण दाखवू तुम्हाला किती इंचावर जात आहे. हे बघा, आज 2 टीथमध्ये आपण 8 नंबरची प्लेट लागलेली आहे. 8 नंबर दिसतंय तुम्हाला, तर हे 8च इंचीवर गेलं आहे बघा मित्रांनो. ज्या शेतकऱ्याला 8 इंचीवर यंत्र पाहिजे होतं ते आपण 8 इंचावरती करून दिलं आहे. आपण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हे यंत्र पोस्टाने किंवा ST बस पार्सलनी पाठवत असतो. आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण हे यंत्र कुरिअरद्वारा, डिलिव्हरी कुरिअरद्वारा आपण हे यंत्र पाठवतो. आपण मित्रांनो हे यंत्र ओडिसाला, गुजरातला, गिरीशभाई किराणीला गुजरातला सुद्धा हे यंत्र पाठवलेलं आहे, ओडिसाला पाठवलं आहे, कर्नाटकाला सुद्धा हे यंत्र पाठवलेलं आहे. आपण हे यंत्र मित्रांनो भारतभरामध्ये कुठेही ST बस पार्सलनी किंवा पोस्टानी किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर जर असेल तर आपण डिलिव्हरी कुरिअर सर्व्हिसनी पाठवत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 8 नंबरच्या हे सगळ्या प्लेटा लावून घेऊ. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपल्या आता ह्या 8 नंबरच्या प्लेट बघा. आता इथे लक्ष द्या मित्रांनो, ज्या ठिकाणवरून हा निघतोय त्याच ठिकाणी हा टीथ फिट पण होतोय, बरोबर आहे. बघा मित्रांनो, हा टीथ जिथून निघतोय त्या ठिकाणी इथं पण एक टीथ होता, परंतु आपण त्या ठिकाणी जिथून सुरुवात केली तिथं आपण एक प्लेट लावली आहे आणि त्याच्यानंतरच आपण सगळे टीथ लावत आणलेले आहे. आता बघा, 8 नंबरची प्लेट या बाजूला आहे आणि 8 नंबरची प्लेट याही बाजूला आहे. मग या 2 8 नंबरच्या प्लेटच्या मध्ये हा टीथ आता फिट होणार आहे. बघा अशा प्रकारे 8 नंबरची सगळीकडे प्लेट लागलेली आहे आणि सर्वत्र या प्लेट्स आपण 8 नंबरच्या लावल्या आहेत. अशा प्रकारे दूर पकड. अशा प्रकारे आता हे चारही स्क्रू आता टाईट करून घ्यायचे आहे, म्हणजे हा टीथ फिक्स झाला आहे. मी तुम्हाला आणखी म्हणजे वारंवार याच्यासाठी सांगतोय की व्हिडिओ बघून तर कळतंय, परंतु आपण स्वतःहून जर केलंय शेतकऱ्यांनी तर स्वतः केलं तर बरं आहे. नंबरच्या प्लेटच्या ठिकाणी जर आपण 10 नंबरची प्लेट जर वापरली तर 6.5 इंच या 2 टीथमधील अंतर होणार आहे. आणि 8 नंबरची, आता ही 8 नंबरची प्लेट वापरली आहे तर 8 इंच या 2 टीथमधील अंतर होणार आहे. आणि 7 नंबरची प्लेट जर वापरली या 2 टीथमध्ये तर अंतर होणार आहे 9 इंच होणार आहे 2 टीथमधील अंतर. आणि 7 आणि 10 नंबर म्हणजे छोट्या, आता ही 7 आणि 10 नंबरची जर प्लेट वापरली आहे मित्रांनो, अंतराबद्दल थोडं कन्फ्यूज आहे काही शेतकरी, तर एकदा मी सांगू इच्छितो की 7 आणि 10 नंबरची प्लेट जर वापरली, ही 7 आणि 10 नंबरची जर प्लेट वापरली तर 10 इंची अंतर होणार आहे. या टीथमधील अंतर 10 इंची होणार आहे. 7, 8 आणि 10 म्हणजे ही 8 नंबरची, ही 7 नंबरची आणि 10 नंबरची ह्या 3 प्लेट जर वापरल्या तर या 2 टीथमधील अंतर 12 इंच म्हणजे 1 फूट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्लेट्स वापरून आपण या 2 टीथमधील अंतर कमी जास्त करू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे 2 टीथमधील अंतर 8 इंची करून दिलेलं आहे. आपण इथून ॲडजस्टमेंट सुद्धा करून देतोय शेतकऱ्याला ऐन वेळेवरती, ज्या शेतकऱ्यांनी ऑर्डर केली आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, ऐन वेळेवर माझा एक सांगण्याचा उद्देश हाच राहील की प्रत्येक शेतकरी काही असा टेक्निकली नसतो, त्यासाठी 4 दिवसा अगोदरच हे यंत्र आपण आपल्या जवळ करून घ्या आणि अशा प्रकारे सेटिंग करून घ्या. 8 इंची आता हे 2 टीथमधील अंतर झालं आहे, तर 8च टीथ बसलेले आहेत आणि 4 टीथ हे आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत, साबूत राहिलेले आहेत.
तर मित्रांनो हे मटेरियल पुन्हा आणखी परत आपल्या सोबत कामात येणार आहे आणि हे सगळं मटेरियल पण आपल्या सोबत येणार आहे. तर आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा आणखी असे होते की बा आम्हाला डाय तर याच्याबद्दल झाला आहे, पण बी आपण कुठून टाकायचं आणि डाय कशी बदलवायची. तर मित्रांनो हे बघा, हा पहिला लॉक काढला आहे तुम्हाला आता तुमच्यासमोर. हे बघा, इथून जिथून निघतो ना त्याच बाजूला हे हुक लावायचं आहे. असा आवाज येतोय कट्टनी आणि हे थोडं बाजूला बाहेर काढायचं. निघलं. पुन्हा परत हा लॉक आहे, हा लॉक काढून घ्यायचा आहे इझी. आणि याच्या आतमध्ये 2 डाय बसलेले आहेत. ही प्लेन प्लेट खाली ठेवायची मित्रांनो कधी पण. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आहे, याच्या आतमध्ये पुन्हा एक चंद्र दिलेला असतो. तो चंद्र मित्रांनो खूप गरजेचा आहे, तो असायलाच पाहिजे. सोबत पण एक एक्स्ट्रा दिलेला राहतो आपल्याला, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, एक पुन्हा आणखी असे 2 चंद्र दिलेले राहते, एक सोबत दिलेला असतो एक्स्ट्रा. तर आता ही डाय साठी 5 नंबरची डाय ही कपाशीसाठी आपण वापरतोय. तर ही डाय पहिले प्लेनवाली डाय खाली टाकायची. आणि ही 5 नंबरची चंद्र मात्र बरोबर त्या खाच्यात बसला पाहिजे, या पद्धतीने टाकायचा. बदलत असतो, डाय चेंज करायची इथून. स्टॉप केलं बघा. पहिलं लॉक झालं आहे आतमधलं डायवालं, आणि हे वरून दुसरं लॉक. आता हे आपले आणखी सुद्धा इतर व्हिडिओ माझी शेती माझ्या बिझनेसवर आहे. तुम्ही मित्रांनो डाय आपली चेंज झालेली आहे. तर फिटिंगचे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. एकदा माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला टोकन यंत्राबद्दलचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो ही डाय फिटिंग झालेली आहे. याची संपूर्ण फिटिंग आपण आता करणार आहोत 2 मिनिटांमध्ये. अशा प्रकारे आपण हँडल फिट केला आहे. तर मित्रांनो हा हँडल इथे फिट करायचा आहे. ठीक आहे. आणि हे रोटरी ढकलणारं रोडर इथं लावायचं आहे. याला इथे 2 स्क्रू टाकून इथं 2 स्प्रिंगा लावायच्या आहेत. तर मित्रांनो ही झाली 2 बियामधील ॲडजस्टमेंट कसं करायचं, 2 टीथमध्ये ॲडजस्टमेंट कसं करायचं, डाय कशी चेंज करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर ज्या शेतकरी मित्रांना हे यंत्र पाहिजे असेल त्यांनी हे यंत्र खरेदी करून आपल्याकडे घेऊन याचे संपूर्ण ट्रायल, कुठल्या बीसाठी कुठली डाय वापरणार आहोत हे सुद्धा तुम्ही स्वतःहून, मी सांगतोय असं नाही, स्वतःहून सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कुठलाही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.